अगं पण आपल्या याला खूप खूप बॅड कमेंट आलेत का? त्या दिवशी ते चिप्स खाऊ घातले आम्ही. कोमलीन शर्ट घेतलेले, मला नाव घ्या थोडं. कोमल खरा तेच शर्ट घेतलेले. माहिती का आम्ही सकाळपासून उपाशी आहे. तर हे काय खाऊ घातलेलं माहिती का मला आता? नूडल्स. काय खाऊ घातले चालेल, दोघांना पण सोडू. हॉल मधल्या पेक्षा फास्ट. मला गोष्ट सांगू दे. अरे यार माझा मेकअप पुसून जाईल ना. अरे बापरे, मेकअप बघा, हे बघा. जाताच मी मायरा आणि मम्मीला, आणि आजचा पहिला दिवस आहे त्यांचा. किट्टू पण त्यांच्या सोबत गेलाय, तर बघूयात पहिला दिवस त्यांचा कसा जातो. त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला माहित असेल, या अगोदरच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं का मी ट्रेडिंग सुद्धा करतो, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो. तर त्याबद्दलच मला थोडंफार काही सांगायचं होतं. तर मी काही दिवसापासून नाही का इन्व्हेस्टमेंट सुरू केलेली आहे. थोडं किंवा दर महिन्याला नाही का मी एसआयपी मध्ये पैसे माझे गुंतवत असतो. परत माझा डेलीचा एक्सपेन्सिव्ह असतो. तर ह्या एसआयपी मधूनच मी हे सर्व हँडल करत असतो. आता मी तुम्हाला सांगतो की मी माझे डेली एक्सपेन्सिव्ह कसे मॅनेज करत असतो. माझे नाही का याआधी काही पैसे नाही का सेव्हिंग झाले होते, तर त्याचीच मी एसआयपी सुरू केली. त्यातूनच मी माझे रोजचे खर्च, जसं की फॅमिली ट्रिप किंवा घरातला खर्च, माझा खर्च, स्वतःचा खर्च, माझ्या वाईफचा खर्च, हे सर्व मॅनेज करत असतो. म्हणून माझा एक तुम्हाला सल्ला आहे की जितक्या लवकर होईल तितक्या लवकर एसआयपी तुम्ही सुद्धा सुरू करा. जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा नुकतंच तुमचं कॉलेज कम्प्लीट झालं असेल आणि थोडेफार पैसे तुमच्याकडे सेव्हिंग असतील, तर तुम्ही नक्कीच एसआयपी मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकलेली आहे, जिथे मी स्वतः एसआयपी सुरू केलेली आहे आणि जिथे माझं स्वतःचं डीमेट अकाउंट आहे. तर लवकर जा, लिंकला क्लिक करा आणि तुम्ही सुद्धा एसआयपी सुरू करा. जगातलं सगळ्यात नंबर 1 आणि सर्वात ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही सुद्धा एसआयपी सुरू करा, कारण की आणि नाही का फ्युचर सिक्युअर होऊन जाते. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मायराची विशाल युट्यूब चॅनलवर. विशालची मायरा युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे. नाम चालले दिवस झाले विशाल, कारण तुमच्या कमेंट्स येतात मम्मीच्या ब्लॉगला की मायरा आणि विशाल घरी आहे की नाही, गावी गेले, जायचं होतं गावी. अगं पण आपल्या याला खूप खूप बॅड कमेंट आलेत का? त्या दिवशी ते चिप्स खाऊ घातले आम्ही. फक्त ते एंटरटेनमेंट साठी ब्लॉग काढलेला, बाकी काही विषय नव्हता. तरी पण थोड्या बॅड कमेंट आल्या. ठीक, अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. अरे एवढा बॅड कमेंट नका करत जाऊ. लय केअर करते ते माझी, माहितीये का. जाऊ दे ते. आणि तेल काय वाटलं माहितीये का, मी तिखट खाते ना, त्याच्यामुळे खूप जास्त तिखट खाते, तुम्हाला माहित नाही. आणि ते जे तिखट होतं ना, ते हिच्या पुढे काहीच नाही. त्या दिवशी जे ब्लॉग काढला आम्ही आणि खूप वाईट कमेंट, त्याच्यामुळे लय राग आला माझ्यावर. नाही राग बी नाही आला, रुसून बसलेत माझ्यावर. झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती. जिस दिन से मिली है उस दिन तक झूठ पे झूठ बोलती जा रही है. बापरे, काय खोटं बोलते. मग आम्ही नाही का जरा कामातच होतो 2-3 दिवस, त्याच्यामुळे ब्लॉग काय आला नाही आपला. पण मायरा तुझ्या चेहऱ्यावर उजेड तर भरपूर येतोय. सनलाईट येते ना, सनलाईट येते. अच्छा, मला वाटलं गोरं बनवण्यासाठी तुला नाही का देव पण तुला गोरं बनवण्यासाठी सनलाईट टाकतोय वाटतं वरतून. तुझ्या चेहऱ्यावर बरोबर, माझा चेहरा तर एकदम. आज तर मी जास्त एक्साइटेड आहे, कारण माहिती का यांनी माझी कोणती इच्छा पूर्ण केलेली आहे. काय बोलला, हिची एक इच्छा पूर्ण झालेली आहे. ती म्हणजे एक छोटीशी इच्छा होती तिची, ती पूर्ण झालेली आहे. आणि मला तर सर्व इच्छा पूर्ण करायच्याच आहे, पण त्याच्यातली एक इच्छा थोडीशी छोटीशी होती. हिच्यासाठी मोठी असेल, पण माझ्यासाठी एकदम छोटी होती, नॉर्मल. परत देवाने तुझ्यावर प्रकाश टाकला आणि तू डायरेक्ट गोरी झालेली. सनलाईट येते माझ्यावर. तर चल पटापट आवर, जायचंय आपल्याला. तर माहिती का आज सनलाईट येते ऑलरेडी गोर आहे. ऑलरेडीच गोर आहे माझं पिल्लू. पिठासोबत खेळते माझं पिल्लू आज. तू पिठाचा गोळा आहे, पिठाचा गोळा. तू पिठाचाच गोळा आहे. तर चला आपण लवकर आवरू. आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की काय झालेलं आहे. तूच सांग. नाही तर काय झालेलं आहे तू सांग ना, काय इच्छा पूर्ण झालेली ते. इच्छा, माझी इच्छा होती पोलीस व्हायचं, भरती बिरती मारायचं, डबल अकॅडमी जॉईन करायची. मैं नहीं मानता. और माझी इच्छा
मोठा होऊन काम कर मामाच्या टीम मध्ये. काय कोणत्या टीम मध्ये काम करायचं आणि काय काम करायचं? मामाच्या टीम मध्ये. प्रीतम मामाच्या टीम मध्ये तुला काय काम करायचं? गेम आहे ते गेम आहे ना रे. गेमच PS5 घेतलाय ना त्यांनी, तर त्याच्यावर गेम खेळायचा. त्याच्यामध्ये जॉईंट व्हायचंय बोलते मला. अच्छा हा. अशा 2-3 इच्छा होत्या, पण त्या दिवशी आपण आमच्या गावी गेलो होतो ना, तर का कोणते माझे काही हे झाले गेलेले विषय तर द्यायचे होते आम्हाला बॅग. कुठं विषय गेलेले नाही का काय माझे एक्झाम मध्ये? हा एक्झाम मध्ये. तर माझा भाऊ बोलला जाऊ दे दादा देशामध्ये कुठं पडता परत यावं लागलं असतं आमच्या गावी. किती दूर आहे तुम्हाला तर माहित असते, इथून गाव किती दूर आहे आमचं. तर येणं जायला एवढं सोपं नाही, त्याच्यामुळे ते एक्झाम त्याच्यामध्ये काही नाही पडलो आम्ही. आणि ते बोललाय की जी इच्छा आहे ना बाईची तीच इच्छा पूर्ण करा म्हणतात दाजीची. मग ते ना मनामध्ये घेतलेलं आहे आणि आता मला लावलेलं आहे. मी पण मागच्या ब्लॉग मध्ये पासून पण तुम्हाला सांगतोय हा, सुरुवातीपासून सांगतेच. हा, ते आपल्याला ते करायचंय आणि आज फायनली करून टाकलं. हिला नाही का दिवाळीचं गावाला जायचं होतं, त्याच्यामुळे मी थोडं थांबलेलो. मला माहित पण नाही कधी गेले आणि परत लावले. हा, तर नाही का दिवाळीचं नाही का हिला नाही का घरी जायचं होतं, पण हिच्या घराचं काम सुरू झालं ना, त्याच्यामुळे मी बोललो की आता घरी नको जाऊ, कारण की तुझं घर बनलं ना तरच जा, कारण की आता सगळं पसारा म्हणजे सगळे भाऊ वगैरे बहीण सगळे कामातच असेल, तुझ्याकडे लक्ष द्यायला कोण नसेल. ते पण आहे. तर त्याच्यामुळे तू घर बनल्यावरच जा, म्हणजे सर्व फ्री असतील, तुला वेळ देता येईल. आणि आमची माहितीये का इतकं मस्त जत्रा बित्रा भरती पाळणे बिळणे मला इतकंच आवडलं होतं. पुढच्या वेळी जा ना मग. लेकच तरी झालं मला माहितीये का, लय भारी जत्रा भरती मला तिकडे, ती मजा जास्त आवडती पाळण्यामध्ये बसायला, जत्रा वगैरे करायला. हे तुम्हाला माहिती असं गावात ती जत्रा कशी भरती. तर हे काय बोलतात ते बडबड बडबड बडबड. बघितलं का कॉफी करतोय माझी बरं. आम्ही दोघं जण सेम मॅच झालो. हा बोला. चल लवकर, त्या डान्स क्लासला उशीर होते. आता जेवण वगैरे झालं ना आपलं. आज मस्त मम्मीनं कारलं बनवलं होतं आणि मी पत्ता गोबी बनवली होती, ज्वारीच्या भाकर आणि चपाती. तर मस्त आता आम्ही कांबी मावरू, चांगू झाली, दूध चपाती खाल्ली आणि आम्ही पण जेवण केलंय. मम्मी ऑफिसला जायले, आता आम्ही जाणार आहे डान्स क्लासला. त्याचं टायमिंग किती हो? त्याचा टायमिंग आहे संध्याकाळचा टायमिंग घेतलाय आम्ही. म्हणजे काम वगैरे सगळे आवरल्यानंतर तू डान्स क्लास करत जा, मस्त डान्स शिक. आणि मला पण शिकव. नाही, पहिले 2-3 दिवस मी नेऊन घालन तुला, पण नंतर नाही का स्कूटीवर मम्मी तू जा. मम्मीला पण आम्ही झुंबा क्लासेस लावलेले आहेत. मम्मीला पण. आणि मम्मीचं माहिती का, कारण की तिचं वेट कमी करायचं आहे, खूपच जास्त वेट. तिला असं वाटतं की माझं खूप जास्त वेट आहे, तर तिचं वेट कमी करायचं आहे. जिम जॉईन केलेली, पण तिने त्याच्या हातपायच जास्त दुखतात. तर हे शरीर तिचं असं हलत नाही ना, असं फ्लेक्सिबल शरीर पाहिजे. तर तसं ते फ्लेक्सिबल शरीर ते डान्सनीच होईल. थोडे हातपाय वळता वळता वळेल. काय असं गर्ल्स आहे का बॉईज कसं आहे? हा, आणि डान्स क्लासचं मी इन्क्वायरी केली ना, तर फक्त तुमच्या बॅच मध्ये सर्व गर्ल्सच आहेत, म्हणजे फक्त गर्ल्स. आणि बॉईजचा टायमिंग वेगळा आहे. बरं झालं. तुमच्या बॅच मध्ये पूर्ण गर्ल्सच आहे. आणि मम्मी तुम्ही दोघं माणूस आहेत का? हे दोघं माणूस आहेत? अरे मी बोलले मम्मी आणि मी सोबत. तुम्ही दोघं पण गर्ल्सच आहेत ना? गर्ल्स आहे, गर्ल्स. मला वाटलं मम्मी दुसऱ्या याच्यामध्ये असेल. नाही, दोघांचा टाइम एकच आहे. हा, दोघांचा टाइम एकच आहे. तर तुम्ही दोघं सोबत जात जा. मस्त डान्स क्लास जॉईन केलेला आहे, आता शिका आणि मला पण शिकवा घरी आल्यानंतर. आणि पहिला दिवस आहे आज, तर कसा डान्स होतो तुझा ते आम्हाला सांग. काय काय एक्सपिरियन्स झाले तुला, कसं वाटलं डान्स क्लास, तुला आवडतो का नाही याच्यात. हे पण आहे, म्हणजे इकडे जवळपासच लावलेलं आहे आम्ही, बोईसरलाच लावलेलं. जास्त लांब नाही नाही, इथे जवळच. हे गेले कधी काय कधी लावले कधी, फी भरली पण आमच्या दोघीची पण. आणि आता आमच्या दोघीचे क्लास लावले. शूज आहे का तुझ्याकडे? अरे बापरे, रात्रीच बोलले तर मी. हे बघू शकता तुम्ही, एकदम चकाचक शूज धुतलेला आहे, बघू शकता. आमच्या घरामध्येच होता माझा शूज, मी मम्मीला दिलेला आहे. आपलं जिमला चालले तो पण हलकाच आहे आणि आमच्या घरातलाच आहे, तर मी मस्त धुवून काढला. चला आता तुम्हाला नाही का पुढे नाही का मायराचा डान्स बघायला भेटणार आहे डान्स क्लास मध्ये. तर तिकडे पण थोडं शूट घे आणि घरी आल्यावर मला पण शूट मध्ये शिकव. मम्मी तुम्ही दोघं पण मला शिकवा थोडस, आणि किट्टूला पण शिकवा. नाही तर पहिला दिवस किट्टूला घेऊन जावा. हा, किट्टू दादाला घेऊन जाऊ ना मग. विदाउट फीज. किट्टू दादा फ्री मध्ये जातो यांच्यासोबत. किट्टूला कोण फीज विचारणार तिथं. तर चला भेटूयात थोड्या वेळानंतरच आपण. तर आता आम्ही चाललोय डान्स क्लासला आणि 4 वाजलेले आहे. ते ना आम्हाला बरोबर 4 वाजता बोलवलं होतं. आणि पहिला दिवस कसा असतो हे मला तुम्ही सांगा. आणि
घरी आल्यावर डान्स पण करून दाखव. काय शिकवलं आणि काय नाही. मला वाटलं असं मला पण माहित विचारतात पाहिजे ना. पहिल्या दिवशी तुला कसं होतं धगधग धुका मी आता पेपर दगदग काय होणार आहे? मला असं नॉर्मली वाटलं डान्स क्लासला चालली त्याच्यात दगदग काय होणार? मला वाटलं एखाद्या एक्झाम बिम जाऊन द्यायला चालले. तेच वाटलं पहिलं कसं घाबरतो आपण कुठं जायचं असलं की असं. आणि मी आता फर्स्ट टाइम चालले कुठं डान्स क्लास लावेल नव्हते मी आतापर्यंत कुठं. आणि मम्मी पण आहे आमच्या सोबत आणि मम्मीला मला एकाच ग्रुप मध्ये टाकलेले ते. हा तर मम्मीचा झुंबा आहे, हिचा डान्स आहे. हा आणि त्याला सांगितलेलं आहे झुंबा सोबत सगळंच शिकवा. हो बरोबर सांगितलेलं. काल यायला बरोबर बसले ते. आता बघू आजचा दिवस कसा जातोय आणि काय जातोय. घरी यायला शिकवावं लागेल कसं हे शिकव नाही. तू शिकलेली मला दाखव, मला नको शिकवत बसू. म्हणजे मी दमले तरी यायला शिकव दाखव नाही कसं केलंय म्हणून बघितलं का. म्हणजे थोडा टाइम आता तू डान्स क्लास आली ना 1 तासाचं तर आहे. पहिल्या दिवशी एवढं कोणी शिकत नसतं. थोडं थोडं स्टेप मग शिकवलं. काय काय शिकवलं ते तर सांगशील ना. हा ते तर हातवारी असं तसं असं सांगेन मग मी तुम्हाला. हा तेच बोलतो मी. मम्मी पण दाखवून तुम्हाला थोडासा झुंबा. बापरे तुम्हाला आपल्याला आपल्या दोघींना चालवलं शिकवायला तिकडं. मग तर आम्हाला घरून टी शर्ट घाला सांगितलं होतं. मम्मीने सोबत घेतलंय. हा तिथं चेंज करणार आहे. आणि याला पण सोबत घेतलं. आणि किट्टू दादाला पण सोबत घेतलंय. काय काय हवा मारली. हा त्याची केस वरती करून दिले ना मी, त्याच्यामुळे बोलते हो. तर चला तिथे गेल्यावर भेटू तुम्हाला. बाय. आणि किट्टू दादा आल्याबरोबर चालू केला आमच्या सोबत. बस झाला आता डान्स डान्स. मम्मी आमची डान्स करते. मला काही येत नाही माहिती का. सगळे लेडीज करते ते व्यवस्थित मला येतच नाही. हा लेडीज आम्ही डान्स आमचं चालू आहे. इकडे जमले. हा जेंट्स बीस नाही पुरे लेडीजच आहे. इतका घाम आलाय माहिती का. पण मम्मी पण इतका डान्स केलाय आणि माहिती का शिकवणार मला वाटलं ती चेंजिंग रूम आपण ऍक्च्युली. आणि एवढी कुठं जेवायचंय दूध घ्यायचं बाई. त्याला इथं वाटेल. हा इथं जेवणा एखादं असतोय आपलं. काय 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 नूडल्स बिडल्स खाल्लेले. मी पण नूडल्स खाल्लेले. जाऊन मस्त ऍपल खाणार खिचडी चाय पिणारे पहिले मी. शिरा बनव मस्त. तर मम्मी माहिती का इतके दमल्यात डायरेक्ट घामायला लागला होता. पण माहिती का सगळ्यात स्पीड कोणाचं डायरेक्ट उद्या मारलाच मम्मीच्या. बाकी आमचं स्लो मोशन आरशात पाहिलं मी. मला बापरे मम्मीची चारी साईडने आरशी असतील ना. हा जिम साठी सगळे दिसत असतील. जिम न मला अर्ध हे नाही काय प्रॅक्टिस झाली ना जिम मुळे. तरी ते आम्हाला म्हणे तुमचा फर्स्ट टाइम फर्स्ट दिवस आहे म्हणे तर आरामानं करा म्हणे. तरी आम्ही नाही खाली बसलोच नाही. आरामाने नाही करायचं, आरामाने करायला त्याला चालूच होतं आमचं. जातो बाई आरामाने कशाला. हा 1 तास कवानच निघून गेला. मला असं वाटलं 5 मिनिटं झाले. 5-10 यायला मिनिटं पाहिजे तेवढा. मग का मग मी असं वाटलं लागलं होतं तिथं की 5-10 मिनिटं झाले आपल्याला. हा मग तसंच असतं ते. आणि म्हणलं चालले पण टाइम झाला पण असं वाटलं. पण चांगलं शिकवलंय पहिल्या दिवशी. मस्त झालं. मी थोडी क्लिप घेतलेली म्हणजे आम्ही डान्स केलेला नाही तेव्हा. उद्याला घेईन ना मी उद्याच्या ब्लॉग. हा तो उद्या आमचा बघा. आज काही दाखवलं नाही तुम्हाला. तर यायला घरी गेला की दाखवते काय काय शिकवलंय. तसं तुम्हाला माहितच आहे डान्सर भंगार काही येत नाही मला. भारी येत होतं काही जात नाही. आणि माहिती का कपडे थोडे मी लूज घालायला पाहिजे. ते एकदम फिटिंगचे कपडे घालून गेले. हे बोलले ते मला कपडे घालू नका. टी शर्ट वर ढिल्लं आहे पण ना पॅन्ट थोडी हे घातली फिटिंगची तशी न ते घालायला पाहिजे. तर उद्या मस्त आम्ही जाऊ तयारी करून मस्त. आणि मग तुम्हाला दाखवू सध्याला डान्स कसे शिकवतात आमचे डान्स. काय डान्स क्लासेस. आमच्या टायमाला सगळ्या लेडीज आहेत. मी घेतलं ना लेडीजच आहे. लेडीज बॅच वेगळी आहे. लेडीज फक्त तुमची जी बॅच आहे ना हा, ती फक्त लेडीजच. म्हणजे आता 5 ते 6 आहे ना आता. म्हणजे दुसरं बॅचनर आहे त्यांना आता. आता नाही हा ते पण लेडीजच आहे 5 ते 6. पण नाही का दिवसा म्हणजे नाही का 12 ते 11, 12, 1, 2 ते जेंट्स आहे वेगळं आहे ते. म्हणजे असे किती दिवसभर चालू असेल सर. बापरे चांगलं शिकवलं पण आज मस्त होतं. पण टायमिंग का वाजता निघून गेला काही कळालं नाही. आता उद्यापासून नाही उद्यापासून. आणि टायमिंग जात नाही. गेल्याबरोबर पाहिलं मम्मी तुम्ही कसं करू लागला आपलं फोन. सगळा डान्स केला माझ्या बाळानं. खाली बसणं हे करणं ते करणं सगळं फॉलो. मग किट्टूला घेऊन जायचं तरी बघून हा नाही येऊ दे. आणि याची फीस पण नाही लागणार. 1 तास बिजी राहील तो. थोडा मोबाईल पासून पण हे राहील. पण लास्ट मध्ये म्हणलं लागला मोबाईल मोबाईल नाही पाहिजे ना किट्टू आता. नाही मोबाईल नाही आता उद्यापासून नाही तू पाहणार. सांग मला तुला कसं वाटलं आज. आज थोड़ा कमजोर काय झालं कमजोर
काय कमजोर वाटलं? काय झालं तू तुला? डॉक्टर कडे नाही आला लगे कमजोर झाला आज कशाने कमजोर झालं असतं? किट्टू दादा पण छान गेला. आता आम्ही घरी आलो आणि करतो मस्त काहीतरी. आता शिरा बनव सगळ्यात पहिले. तर मम्मीने रस्त्यानं भाजीपाला घेतला. इकडे बघू शकता तुम्ही. अद्रक बिद्रक संपलेली होती आमची. तर मम्मीने आता शिरा बनव आता घरी गेल्यापासून. शिरा आता काय गोड खायचंय? मला नको शिरा किट्टूला मला नाही आवडत गोड बी नाही अगं खायचं मला. किट्टूला किट्टूला हा, पाहिलं का किट्टूचं नाव घेऊन इकडे सर बा हे कसे शिरा बनव. आमच्या किट्टू त्याला अजिबात शिरा नाही आवडत. ते मम्मीवरच जाईल त्याला गोड नाही आवडत. समजलं का? उतरा उतरा जागर आलेले आपला. लगे शिरा बनव इकडे स्माइल बबली आता काय बोलली लहानपणी The next day. तर आता आम्ही चाललोय बाहेर माझं आधार कार्ड काढायला. आधार कार्ड तुझं आधार कार्ड नाही निघला अजून. अरे बापरे. हिचं आधार कार्ड चेंज करायला चाललोय आता आम्ही. तर कोण भारी वाटतंय आज सांगा? विशाल करत विशाल काळात भारीच वाटणार आहे कारण बहिणीने शर्ट घेतलेलं आहे. हा कोमलीने शर्ट घेतलेले मला. नीट नाव घ्या ना थोडं. कोमल खरात तेच टी म्हणलं. शर्ट घेतलेले. एवढं आता मी भारी मला लहानपणापासून सवय आहे कोमली बोलायचं तर कोमलीच बोललेलं ना याच्यात पण. पण नाही घ्यायचं. चांगलं नाव द्यायचं. कोमल तरी बोला. हा तर तिने शर्ट घेतलेले आहे बघा. किती छान दिसते ना. मीच बोलले घाला पण म्हणून. लय असं ढिल्लं झालं. माझी बायको जेव्हापासून आली ना हे एक्सल साईजचं मला येतं शर्ट पण हे बघा किती इकडे मागून ढिल्लं घ्या झालं. बरं. कारण आपला फॅन पुसलेला आहे ऑलरेडी. पण ते काय बोलते फॅनला एक घाण झालेला आहे. आमचा फॅन इतका main हॉल मधल्या पेक्षा फास्ट. मेन मला गोष्ट सांगू दे. हे अरे बघा. यार माझा मेकअप पुसून जाईल ना. अरे बापरे मेकअप बघा हे बघा. काहीच नाही लागलं. सनस्क्रीन लावलेली. थांब मला मेन गोष्ट सांगू दे. मेन काय माहिती का जेव्हापासून मायरा आलेली ना आमच्या घरात तेव्हापासून माझं वेट खूप कमी झालंय कारण की मला जेवायलाच बरोबर देत नाही ती. हे बघा किती ढिल्लं शर्ट. एक्सेल शर्ट आहे. एक्सेल शर्ट मला एकदम असं टाईट व्हायचं पहिले. हे बघा अशा बॉडीला स्किनला एकदम चिपकून राहायचं. पण आता काय झालंय हे बघा ढिल्लं बघा किती झालंय. एक्सेल साईजच आहे आणि बाकी एक्सेल शर्ट किती भारी यायचे मला पहिले. काय मी तर अशी बॉडी वेट बी झाली आहे की नाही. आता मला जिम जॉईन करावं लागेल मला तर वाटतं. आम्ही दोघं पण टाइमवर जेवत नाही माहिती का. आता सकाळपासून मी आणि त्यानं फक्त चाय आणि काय काय 3 वाजले. 3 वाजून आता 3:30 वाजून गेले. मोबाईल कुठे? हे याच्यात आधार कार्ड पॅन कार्ड घेतले. हा चल खूपच टाइमपास चालू. त्याच्यामुळेच मला सवय लागलेली. हे 3-4 वाजता जेवत होते इथं आणि त्याच्यामुळे माझी सवय लागलेली 3:30 वाजलेत तरी मी जेवले नाही. चल लवकर. अरे मला time लावू झालाय. द्या. हे तर लावू द्या. लाईट बीट बंद करू द्यायचं ना काही. पहिलंच आम्हाला किती बिल येत आहे. आमचं लाईट कट जास्त म्हणजे मी जास्त लक्ष देते लाईट बिल कडे. आता सगळं जण लाईट बीट खिडक्या बिडक्या सगळं. कोको काय घालतो तू? कोको घाला एकटा. कोको आमची तर कोको आलेलं आहे. कोको माझ्या रूमात कोणती रूम आहे पिलू तुझी? कोको इकडे बघ. कोको बॉक्सर बनलेला आहे तू आता. थांब थांब थांब. अरे साखर थांब ना. बोबले उलटे. थांब. नाही ना. हा असं असं. असं आहे. हम्म. अरे तसं नाही ते. नाही 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 उलट लावलं. तुम्ही पप्पा बरोबर लावतात. अरे देवा. तुम्ही त्या दिवशी पीठ धुवून दिले ते काटे काढून द्याल तसे द्यावर एकदा काढून. ती मम्मी बोलले की विशालला जसं काढत तशी काढून द्या. पण बोंबील नाही ते. बोंबील नाही. मग कोणती fish मम्मी? वॉश करायची. हा हलवा आहे ती धुवून काढ फक्त. प्लॅन फेल झाला तुझा. बरं चला हो ना. मी करते. लवकर जा, धुवून काढ. माझी बायको बनवते मस्त उकळलेली डाळ आणि आणि ही फिश फ्राय. हे बघा अजून याला लावून ठेवलंय हे सगळं सामान. फिश फ्राय बनवते मस्त. आणि आमच्या घरी कोकॉंग आलेला आहे. कोकॉंग त्यांची मम्मी सांगितलेलं आहे का. हा त्यांच्यासाठी स्पेशल डाळ भात आणि फिश फ्राय. आणि हे काय बनवलंय. अच्छा हे सकाळचं आमचं कारलं मी खाल्लेलं. कडू कारलं फक्त माझ्यासाठी देतो कारण की माझी हेल्थ चांगली राहिली पाहिजे. मला थोडं थोडंच आवडतं. एकच काढलं हिने मला 2-3 वाढून दिले होते मोठे मोठे असे एवढे मोठे. आम्ही 3 पीस मी 3 पीस खाल्ले. तुम्ही पप्पाने तुम्ही काहीच नाही खाल्ले माहिती का कारलं. तर चला आपण आता हे तेल अच्छा भात मध्ये. चला ठीक आहे. आणि राईस शिवाय मायराचं पोटच नाही भरत. थोडा तरी राईस पाहिजे त्याच्यामुळे आम्ही रोज रात्री थोडासा तरी राईस. 2 टाइम चपाती नाही खायची. हा एक टाइम राईस तर पाहिजेच. राईसनेच पोट भरतं. आमच्याकडे 2 टाइम चपात्या खाताय सगळी अशी होती. पण खाऊ नाही वाटत 2 टाइम चपाती. नाही नाही
बनव मस्त क्रंची वाली फिश बनव. छान बनवते ना मी. हो एकदम मस्त. कोका तू चालला का ले? मामाला पप्पा बाय 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 कल मला. मामाला बाय 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 बाय. सांभाळून जा कुकल्या. कोको तोंडातलं नाही हे कोका चालला बघ तुझा. तोंडातलं नाही खायची तुम्हाला. चला जाऊ दे त्याला. जाऊ दे. जाऊ द्या का बरं रे? कोण रे? पप्पा आलेत ना त्याची त्यांचे पप्पा कधी बसून वाट बघतात. मामा खाली आलेत ना. चल जाय सांभाळून. हा बाय. कमी हो खालीपर्यंत. पैलवान जेवतो किटकट नव्हे. झिप्टोवरून किटकॅट मागव. बाय बाय. कोकड्या तुला काय जायची लय काय झाली खरे लगेच बाय बाय करतोय. सावकाश जा बाई खाली. फोन कर